पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू सिंगल डबल डॉट, त्यानंतर विकेट प्राप्त केलाय. चांगले कमबॅक पाहिले जातोय. फरहान आता जाऊ शकता, तुम्ही घरी आराम करू शकता. आज 12:35 झाले. फरहान रात्री 12च्या आतमध्ये घरी जाणं गरजेचं असतं त्यांना. आज थोडा लेट झालाय, पण शेट झालाय. पाचवा चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून जातो. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो. अफलातून कमबॅक. पहिल्या 5 चेंडू अप्रतिम फेकले गेलेत. इथे फुल लेन होता, पॅडल केला चेंडूला. क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी पोहोचेल. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकात होत्या 22 आणि या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या तर 4. सुंदर कमबॅक, तारीफ करावी लागेल. खऱ्या अर्थाने टाळ्या व्हायलाच पाहिजे या गोलंदाजासाठी. अफलातून कामगिरी त्यांनी केली. तो गोलंदाज होता रितेश. मित्रांनो, जर बदलापूर संघ रितेशची गोलंदाजी आवडली असेल तो जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या आणि संधी देतोय आपण. थँक्यू मास्टर. ओके, आता आम्हाला जे सांगतील तेच आम्ही करणार ना, बाकी काय नाही. काही काही सोम्या गोम्या नाम्या टाम्या सगळ्यांची नावं सांगतात. आम्ही सांगतो ओरिजिनल नाव सांगा. काही टेन्शन नाही दादा, काही टेन्शन घेऊ नको. तुला घेऊन जातील ते, नाही घेतलं तर मी तुला सोडेल बदलापूरला. काही टेन्शन घेऊ नको. प्रतीक हा गोलंदाजी मार्क वरती. पंकज आपण पाहतोय स्ट्राईकला असलेला फलंदाज, त्याच्या बॅटमधून वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. स्वप्नील होता त्या ठिकाणी, अंदाज घेता आला नाही स्वप्नीलला. इथे आला चौकार. अनेक स्पर्धा पाहिल्या गेल्यात आणि कित्येक स्पर्धेमध्ये जंत्राच्या बदलापूर हा नेरळ विभागामध्ये कर्जत विभागामध्ये खेळत असतो. चला तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली गेली. खुराम, चला आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचंय. जकीनांना चला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. चला तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली. पहिला चेंडू चौकार आणि त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्यात आलं. गोलंदाज प्रतीक वरती. चेंडू खोलवर टप्पा होता. खोदण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता गोलंदाजाने. निर्धाव चेंडू या ठिकाणी घेतला गेलाय. लॉट सुरेख उडाले होते. आपण पाहतोय, आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय स्थानिक चार संघ आपण पाहुणे पाहिले जातात. मी तर तसं केलं नाही. आयोजकाने 16 संघ साईडला काढले होते, त्यातले 8 संघ पुन्हा एकदा वेगळे काढले आणि त्यामध्ये चिठ्ठ्या या ठिकाणी लॉट्स पाडण्यात आले होते. फुल्लेंचा चेंडू, फुलटा चेंडू, स्वप्नीलच्याही डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. बिग षटकार, ठोक डीजे. थँक्यू मास्टर, धन्यवाद डीजे, थँक्यू. पंकज चाफलातून काबली स्टेप आउट केला. पुन्हा एकदा सरसवला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण होतं. थ्रो फक्त घर शोधताना दिसला. 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्यात. पंकजच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. चौसंख्या स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती. स्वप्नील, अनेक वर्ष आपण नेरळ विभागामध्ये केलं असो, इकडचा अंदाज आहे. स्वप्नील, सागर
हे नेहमीच इथे खेळत असतात. आज गारवा कमी आहे. जर पहिल्या रात्रीचा विचार केला तर बसवत नव्हता इथे. सुरेख फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक बिझी ठेवला त्या क्षेत्ररक्षकाला. त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे अंकुश बिझी आहे सध्या, कारण त्याला हलतं ठेवलं आहे मैदानामध्ये. प्रत्येक चेंडू त्याच्याकडे रवाना होतो आणि तिथे त्याची धावपळ पाहास मिळाली. सुंदर क्षेत्ररक्षण, स्कोर कार्ड, धावसंख्या 39. शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती प्रतीकचं. आत्तावर 13 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. पहिल्या षटकात 22 नंतर 4 सुंदर कमबॅक प्रितेशचं. शेवटचा चेंडू, इथे शेवटचा चेंडू विकेट घेऊन गेला. रोशन जाधव तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती बाद झालाय. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय 39 या आकड्यावरती इनगाव संघाला. ठोक डीजे. प्रमोट झालेत काय आणि वर्क त्यांचा कॅमेरा वर्क अप्रतिम. चेंडू स्टार्टिंग पासून एंड परत कव्हरेज करत असतात. इथे शॉर्ट पिच चेंडू, सुरेखरित्या एक धाव पूर्ण. थोडंसं फंबलिंग पाहायला गेलं. ओके, विसरला होता या ठिकाणी स्वप्नील. 2 धावा बॅटची एनर्जी होती. 2 धावेने स्कोर कार्ड 41. विशाल पंकजला पाहतोय. इरफान गोलंदाज टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर. इथे स्ट्राईक रोटेट आहे मित्रांनो. आणि त्यानंतर पाहिलं गेलं दुसरी धाव या अगोदरच्या चेंडूवरती. इथे सिंगल. या 2 चेंडूमध्ये 3 धावा, धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर या दरम्यान पाहतो आम्ही केफ खोत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. रात्रीचं पाखरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. खरं रात्र झाली का ते जरूर आम्हाला दिसतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 4 चेंडू शिल्लक स्लॉगवरचे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती इरफान. पहिल्या चेंडू होती, दुहेरी होती, सिंगल होती. दुसऱ्या चेंडूवरती आणि इथे पुन्हा एकदा सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार का? नाही करू शकत. 1 धाव्या दरम्यान घेतलं गेलं. एका धावेने स्कोर अग्रेसर होतं. आज पहिलं षटक खूप महागडं होतं कुणाल पेनकरचं, जिथे 22 धावा खर्च. दुसऱ्या षटकात प्रितेशने कमबॅक करून दिलं. 4 धावा, 1 विकेट प्राप्त केला आणि त्यानंतर प्रतीकने 13 धावा खर्च केल्या. पण शेवटच्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला. एक आघाडीचा फलंदाज रोशन जाधवला माघारी पाठवलं. इथे इरफान पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा खर्च करत असताना किंचितसा आणि काहीसा कमबॅक करून देतो संघासाठी. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित या चौथ्या षटकात 3 चेंडू. थोडा फास्ट घ्या मित्रांनो. इथे चांगला चेंडू, पण त्यावरती खराब क्षेत्ररक्षण. पहिलं शॉट फाईन क्षेत्ररक्षक चेंडू अडू शकला नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचला. ढिसाल कामगिरी क्षेत्ररक्षकांकडून. चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. कॅच होती. शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन रिझन 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. दोघांमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. या चौकारच्या सहाय्याने 47 धावा स्कोर कार्ड वरती. उर्वरित 2 चेंडू आहेत.
उर्वरित 2 चेंडू या इनिंगचे. चांगला चेंडू मित्रांनो. खरंच मी दिलगिरी व्यक्त करतो कारण KTC लाईव्ह इव्हेंट अनेक आज फोन्स आले आणि भरपूर जण सर्च करत होते, मॅच लाईव्ह दिसत होते. आम्ही जरूर दिलगिरी व्यक्त करतो, पण तुम्ही आज आणि उद्या ही स्पर्धा रायगड लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या पाहू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर यूट्यूबवरती जा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला जा, बेल बटन दाबा आणि तिथे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धेचे भेटतील. इथे सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 6. इथे आला शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि या षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54. 55 धावांची गरज विजयासाठी असेल ती जाणता राजा. बदलापूर संघाला धावा संख्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल, धावसंख्या